गुढीपाडवा स्पेशल आज आपण बनवतोय सांजोरीच्या पुऱ्या आणि त्याही पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। अजिबात रव्याचा वापर न करता आपण गव्हापासूनच या पुऱ्या बनवणार आहोत। अगदी छान या पुऱ्या तयार होतात, खुसखुशीत पुऱ्या तयार होतात, अजिबात फुटत नाहीत। आता इथे रव्याचा वापर न करता गहू भाजून आपण गव्हाचा रवा तयार करणार आहोत आणि त्याच गव्हाच्या दळलेल्या पिठापासूनच आपण या पुऱ्या बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम पारंपरिक पद्धतीने या पुऱ्या बनवलेल्या आहेत, तर बघू शकता काय मस्त अशा ह्या पारंपरिक पद्धतीच्या या सांजोरीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर या सांजोरीच्या पुऱ्या म्हणताल तर ह्या लग्न समारंभामध्ये सुद्धा बनवल्या जातात, शिदोरीसाठी दिल्या जातात। चला तर मग लगेच वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात। तर इथे एक वाटी भरून मी गहू घेतलेला आहे। हा गहू आमच्या शेतातलाच आहे, तर याला स्वच्छ निवडून घेतलं। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात। एका पातेल्यामध्ये आता पाणी टाकायचं आणि यामध्ये गहू टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर हा गहू आपला एकदा 5 मिनिटं असंच भिजवत ठेवायचा आहे पाण्यामध्ये। तर आता 5 मिनिटानंतर आपण याला पाण्यातून काढून घेऊयात आणि फॅन खाली याला सुकवायला ठेवूयात। पाण्यामुळे गव्हाचा रंग सुद्धा बदललेला आहे, थोडासा फुगून वरती देखील आलेला आहे। आता आपण एका कापडावरती किंवा ताटामध्ये ठेवायचा आणि याला काढून घ्यायचं। फॅन खाली याला थोडासा कडक होईपर्यंत सुकवून घ्यायचा। त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे। जर जास्त प्रमाणामध्ये गहू असेल, 1 किलोच्या प्रमाणामध्ये किंवा अर्धा किलो, तर तुम्ही याला गिरणीतून दळून देखील आणू शकता। परंतु मी एकदम 1 वाटीभराचा गहू घेतलेला आहे, त्यामुळे मी याला असं सुकवून घेतलेला आहे। तर चला आता चाळणी ठेवून सुकवला होता, गहू मस्त सुकला गेलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि याला बारीक वाटून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला रवा वेगळा करायचा आहे आणि जे बारीक पीठ होणार आहे ते वेगळं करायचं आहे। रव्याचा आपण सांजा बनवणार आहोत, सांजोरा, आणि जे पीठ तयार होणार आहे त्याचं आपण पुरीसाठी जे वरचं आवरण असतं ते बनवणार आहोत याच पिठामध्ये। चला तर एक चाळणी घेतली। आता चाळणीमध्ये हा रवा टाकून घ्यायचा आणि याला छान असं चाळून घ्यायचं। जे वर असेल तो रवा असेल आणि खाली सुद्धा रवा गळालेला आहे। चाळणी थोडी मोठी आहे, तर तुमच्याकडे सोजाची जी चाळणी असते तर त्याने सुद्धा तुम्ही चाळून घेऊ शकता। मग वस्त्रगाळ किंवा कापडाने वगैरे असं पातळ सुती कापड असेल त्याने सुद्धा तुम्ही याला चाळून घेऊ शकता। परंतु पारंपरिक पद्धतीने याच पद्धतीने बनवला जातो। गावाकडे लग्नासाठी किंवा आपण जी पार्टी वगैरे तो लग्नासाठी, शिदोरी, त्यासाठी सुद्धा ह्या पुऱ्या बनवल्या जातात। एकदम मस्त खुसखुशीत तयार होतात। तर तुम्ही सुद्धा या पारंपरिक पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ह्या सांजोरीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा। एकदम वेगळी पद्धत आहे, रवा न वापरता आपण डायरेक्ट गव्हाच्या या पुऱ्या बनवलेल्या आहेत। चला तर सगळा रवा आता मी एका कापडावरती टाकून चाळून घेणार आहे। तर एकदम असं सोजीची चाळण असेल तर त्याने तुम्ही चाळू शकता, परंतु नसेलच तर अशा प्रकारे एक कापड घ्यायचं आहे। तर इथे मी ओढणी घेतलेली आहे, थोडीशी पातळ आहे। यावरती सगळा रवा टाकून घ्यायचा आणि छान असं आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता याला थोडंसं टाईट बांधून घेते किंवा मग असंच ठेवायचं, एका हाताने दाबून घ्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे हाताने आपण याला चाळून घेणार आहोत। खूप मस्त ह्या पुऱ्या तयार होतात। याच पद्धतीच्या सांजोरीच्या पुऱ्या बनवल्या जातात। तर आता सगळा रवा मी आता बारीक या कापडावरती सगळा गाळून घेणार आहे। तर बघू शकता एकदम जो जाडावर राहील ना तो आपला रवा असेल आणि जे खाली पडेल ना ते पीठ असेल त्याचा आपल्या वरचं आवरण लागणार आहे पुरीसाठी। तर बघू शकता एकदम असं बारीक गव्हाचं पिठासारखं सुद्धा नाही, थोडंसं रवाळच पीठ आहे, परंतु वरचा जो रवा आहे तो एकदम मस्त झालेला आहे। चला तर मग असं सगळा आपण जेवढा चाळला जाईल तेवढा चाळून घेऊयात। तर बघू शकता बऱ्यापैकी पीठ आपलं निघालेलं आहे, जास्त बारीक पण नाही, थोडंसं जर रवाळच आहे। रवाळ पिठामुळे आपल्या पुऱ्या एकदम खुसखुशीत तयार होतात। चला तर मग पुन्हा चाळणी टाकून घेतलेला आहे। चला तर मग आपण रवा आता एका प्लेटमध्ये भरून घेऊयात वाटीमध्ये आणि पीठ किती निघालं ते सुद्धा मोजून घेऊयात। तर 1 वाटी गहू होते, तर 1 वाटी गव्हामध्ये आपला सपाट वाटी भरेल किंवा अर्धीपेक्षा थोडीशी वरती आपला रवा तयार झालेला आहे आणि पीठ यापेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे। जेव्हा आपण गहू दळतो ना तेव्हा पीठ जास्त निघत असतं। तर बघू शकता किती मस्त असं रव्यासारखा आपला इथे वर रवा तयार झालेला आहे। तर सपाट वाटी इथे रवा झाला। तर आता हे पीठ सुद्धा आपण बघूयात किती भरलेलं आहे। तर अशाच प्रकारचं ही पारंपरिक पद्धतीने या सांजोरीच्या पुऱ्या बनवल्या जातात। तर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत। सगळी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे एकदम व्यवस्थित अशी। तर चला पीठ सुद्धा छान असं आपलं इथे तयार झालेलं आहे। याच पिठापासून आपल्या वरचं आवरण करायचं आहे, त्यामुळे सांजोरीच्या पुऱ्या ज्या असतात त्या खूप मस्त तयार होतात। जेव्हा आपण लग्न समारंभामध्ये तुम्ही कधी ह्या पुऱ्या खाल्ल्याच असतील तर अशाच प्रकारे बनवल्या जातात। आणि बघू शकता रवा इथे सपाट वाटी झालेला आहे, तर 1 अर्धी वाटी इथे पीठ झालेलं आहे। तर हे पीठ जर कमी पडलं तर यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे।
चला तर मग रवा बघू शकता किती मस्त झालेला आहे। चला तर आता पीठ झाकून ठेवूयात आणि आपण अगोदर रवा भाजून घेऊयात। आता गॅसवर कढाई ठेवली, यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप टाकून घेणार आहे। या साजूक तुपामध्ये आपल्याला हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। आता रवा भाजताना गॅस हा कमी ठेवायचा आणि छान खरपूस रंगावरती रवा आपला भाजून घ्यायचा आहे। या सांजूरच्या पुऱ्या म्हणताल तर एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहेत। लग्नाच्या शिदोरी पार्टीसाठी ज्या बनवल्या जातात ना, ते याच पद्धतीने बनवल्या जातात। त्याची चवसुद्धा वेगळीच लागते, खूप मस्त तयार होतात। तर काही जण याला अक्षय तृतीयेला सुद्धा बनवतात, तर काही गुढीपाडव्याला देखील बनवतात। जर तुम्ही गुढीपाडव्याला बनवत असताल किंवा नसताल बनवत तरी सुद्धा बनवून बघा। या पद्धतीच्या पुऱ्या खूप मस्त तयार होतात, मुलांना सुद्धा आवडतील इतके छान अशा या पुऱ्या तयार होतात। चला तर कमी गॅस ठेवून छान असा खरपूस रंगावरती रवा भाजून घेऊयात। तर हा रवा आपण घरीच बनवलेला आहे, याचा सुगंध सुद्धा खूपच मस्त येत आहे। अजिबात याला फिल्टर वगैरे काही केलेलं नाही, आपला घरगुती रवा आपण तयार केलेला आहे। तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही जो विकतचा रवा असतो ना, तो सुद्धा वापरू शकता, थोडासा जाडा असेल तो। चला तर रवा छान भाजून झाला, आता याला लगेच काढून घेऊयात। तर एकदम मस्त खरपूस रंगावरतीच भाजायचा आहे। आता रवा एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला रात्रभर हा भिजवत ठेवायचा आहे, त्याच अशाच पातेल्यामध्ये घालायचा आहे। चला तर आता रवा भाजून घेतला, त्याला काढून घेतलं आणि आता आपण याला गुळाचं पाणी करणार आहोत। तर गुढीपाडव्या स्पेशल तुम्ही नक्की बनवून बघा। या पद्धतीच्या सांजोरीच्या पुऱ्या खूप मस्त लागतात ह्या पुऱ्या। चला तर मग आता आपला रवा थंड होत आहे, तोपर्यंत इथे मी गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ आपला बारीक चिरून घ्यायचा आहे। जेवढा आपण इथे रवा घेतलेला होता ना, तेवढाच आपल्याला इथे आता गूळ देखील लागणार आहे। जसं काय 1 वाटी धरून चालायचं, 1 वाटी रवा होता तर 1 वाटीच गूळ आपला इथे वापरायचा आहे। जास्त गूळ जर वापरला तर जास्त गोड होऊ शकतं, पुरी जास्त फुटू शकते, त्यामुळे वाटीच्या मापानेच इथे भरून घ्यायचा आहे हा गूळ। तर इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, तर त्याच वाटीने आपला रवासुद्धा मोजून घेतलेला आहे। अजून थोडासा गूळ लागणार आहे, थोडासा चिरून घेऊयात। तर बघू शकता गुळाचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता आपण गुळाचं पाक तयार करणार आहोत। पाक करायचं नाही तर फक्त गूळ आपला वितळून घ्यायचा आहे। तर 1 वाटी गूळ आहे, तर यासाठी अर्धी वाटी इथे पाणी टाकून घ्यायचं, फक्त गूळ वितळायचा आहे, जास्त पाणी किंवा टाकू नका किंवा गुळाचा पाकसुद्धा करू नका जास्त घट्ट। चला तर अजून थोडंसं 1 घोट पाणी टाकून घेतलं, कारण हा रवा थोडासा जाड आहे नॉर्मल रव्यापेक्षा, त्यामुळे त्याला पाणी जास्त लागण्याची शक्यता आहे। चला तर आता गुळाला मस्त उकळी आलेली आहे, आता त्याला फक्त वितळायचं आहे, जास्त पाक वगैरे घट्ट करायची गरज नाही। तर गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, गॅस बंद केलेला आहे, थोडासा खडा राहिला आहे गुळाचा, या गरम पाण्यामध्ये तो देखील वितळला जाईल। आता थोडंसं नॉर्मल झाल्यावरच आपण हे गाळून घेणार आहोत, गरम गरम यामध्ये गाळायचं नाही। आता थोडंसं थंड झालेलं आहे, जास्त पण थंड नाही, परंतु बऱ्यापैकी कोमट झालेला आहे। आता चाळणीने आपण याला गाळणीने गाळून घेणार आहोत, म्हणजे वरती जी खडा वगैरे किंवा जी कचरा वगैरे असेल ना, तो निघून जाईल, चाळणीवरती वर राहील गुळाचा। चला तर मग आता या पाक मस्त यामध्ये टाकून घेतलेला आहे, याला छान मिक्स करायचं। आता एवढं पातळ दिसत आहे, आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला हा पाक जो आहे गुळाचा तो छान असा अब्झर्व करून घेईल आणि एकदम घट्टसर असा तयार होईल। चला तर मग आता यामध्ये आपण इलायची पावडर टाकूया फ्लेवरसाठी। तर इथे मी साखरेमध्ये इलायची बारीक करून घेतलेली होती, 1 चमचा भरून टाकून घेतली। आता यामध्ये जायफळ देखील किसून घ्यायचं आहे, त्यामुळे सांजूरच्या पुऱ्याची चवसुद्धा खूप मस्त लागते। तर आता इथे जायफळसुद्धा किसून घेतलं, आता याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं। रात्रभर आपल्याला हा रवा असा पाकामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये भिजवत घालायचा आहे। इतकं पातळ दिसत आहे ना, सकाळी तुम्हाला दाखवते किती घट्टसर होतं, एकदम परफेक्ट असा आपला हा सांजोरा तयार होतो। तर खूप मस्त बनतो, नक्की बनवून बघा। जर तुम्हाला सांजोरीच्या पुऱ्या खायच्या असेल आणि एवढा कुटाणा करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट रवा वापरू शकता। तर बघू शकता मी आता सकाळी दाखवत आहे तुम्हाला किती घट्टसर आपला रवा छान असा भिजला गेलेला आहे, एकदम परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे, अजिबात चिकट झालेलं नाही, तर किती मोकळं दिसत आहे। बघू शकता हातावरती घेतल्यावर एकदम मोकळा रवा तयार झालेला आहे। तर म्हणजे आपला इथे सांजोरा तयार झालेला आहे। आता आपण याला साईडला ठेवूयात आणि लगेच पीठ मळायला घेऊयात, म्हणजे आपलं जे पुरीचं पीठ आहे ना वरचं सांजोरीचं, ते मळायचं आहे। तर हा रात्रीचा मी तुम्हाला दाखवलेला रवा चाळून घेतल्यानंतरचं हे पीठ जे आहे थोडंसं जाडसर रवाळ ते पीठ आहे, आणि यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। तर दोन्हीमध्ये किती बदल आहे। आता गव्हाचं जर तुम्हाला हे पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट गव्हाचं वापरलं तरी देखील चालणार आहे। चला तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, छान मिक्स करायचं आणि पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। चपातीसारखं हे पीठ अजिबात मळायचं नाही, घट्ट ठेवल्यामुळे आपलं पुऱ्या ज्या आहे एकदम खुसखुशीत तयार होतील। आता थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे या पिठाचा। या सांजोरीच्या पुऱ्या मुलांना सुद्धा खूप आवडतात, खूप मस्त लागतात ह्या पुऱ्या। तर नक्की बनवून बघा तुम्ही या गुढीपाडव्याला किंवा कधी खाव्याशा वाटल्या तर कधीही बनवून तुम्ही खाऊ शकता, एकदम मस्त लागतात ह्या पुऱ्या। तर चला आता थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे।
जास्त पातळ चपातीसारखं पीठ मळायचं नाही. पुरीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे, म्हणजे पुऱ्या देखील आपल्या एकदम खुसखुशीत तयार होतात, कुरकुरीत लागतात. चला तर इथे पीठ मळून झालेलं आहे. मस्त याला थोडंसं पाणी टाकून घेतलं, 1-2-3 थेंब. अशा प्रकारे पुन्हा याला मिक्स करायचं आहे, म्हणजे छान असं पीठ मळलं गेलं की व्यवस्थित अशा पुऱ्यासुद्धा छान तयार होतात. चला तर मग आता इथे पीठ मळून झालेलं आहे. याला थोडा वेळ 5-10 मिनिटं आपण झाकून ठेवूयात किंवा 2-3 मिनिटं झाकून ठेवलं तरी देखील चालणार आहे. थोडंसं तेल टाकून घेतलं, तेलामध्ये पीठ एकदम छान असं मुरतं आणि मऊ देखील होतं. तर आता याला 5 मिनिटं असंच ठेवूयात झाकून. त्यानंतर आपण लगेच पुऱ्या बनवायला घेणार आहोत. तर याला 5 मिनिटंच ठेवायचं आहे, जास्त वेळसुद्धा ठेवू नका, नाहीतर पीठ भिजलं की पातळ होतं आणि पुऱ्यासुद्धा मऊ पडतात. तर चला आता सांजोरा तयार आहे, पीठसुद्धा तयार आहे. इथे लाटणं आणि पोळपाट घेतलेला आहे. सांजोरा एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आपण याच्या सांजोऱ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. तर तुम्हाला जर ह्या पुऱ्या अवघड वाटत असेल तर मी 2 पद्धतीने तुम्हाला या पुऱ्या बनवून दाखवलेल्या आहेत. आता पीठ छान असं पोळपाटावरती घ्यायचं, थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि लगेच पुरीच्या आकाराचे याचे गोळे तोडून घ्यायचे आहेत. जेवढ्या मोठ्या पुऱ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही पिठाचा उंडा घेऊ शकता. तर आपण पुरी बनवतो त्याच आकाराचा घेतलेला आहे. आता कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे किंवा मग अशा प्रकारे पारी बनवून घ्यायची. आपण जसं पुरणपोळीसाठी पारी बनवतो ना, त्या पद्धतीची अशी पारी बनवून घ्यायची आहे आणि या पारीमध्ये आपला सांजोरा भरून घ्यायचा आहे. ज्यांना पुरणपोळी व्यवस्थित जमते ना, त्यांना हे काम अजिबात अवघड वाटत नाही, लगेच त्यांनासुद्धा ह्या पुऱ्या जमतात. चला तर वाटी मस्त तयार झालेली आहे. आता जेवढा सांजोरा भरायचा तेवढा यामध्ये भरून घ्यायचा. जर सांजोरा जर पातळ जर झाला तर पुरी फुटू शकते आणि जास्त घट्टसर झाला तरीसुद्धा पुरी फुटू शकते. त्यामुळे हा नॉर्मलच असावा. त्यामुळे पीठसुद्धा छान अब्जॉर्ब होतं या सांजोऱ्यामध्ये आणि सांजोरासुद्धा बाहेर येत नाही. नाहीतर जर तुम्ही जर बनवल्या आणि तुमची जर पुरी जर फुटली तर तुम्ही म्हणताल की जसं सांगितलं तसंच केलं, परंतु कधी पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं रव्याला. जर तुमचा रवा बनवताना थोडासा पातळ झाला तर तुम्ही साधा रवा भाजूनसुद्धा त्यामध्ये टाकू शकता किंवा घट्ट झाला तर मग त्याला तुम्ही थोडंसं गुळाचा पाण्याचा शिपका देखील मारू शकता. चला तर मग अलगद हाताने आपण ही पुरी लाटून घेणार आहोत. जास्त जोर देऊन लाटायचं नाही, कारण आपण गुळाचं मिश्रण यामध्ये भरलेलं आहे. तर बघू शकता अजिबात पुरी इथे फुटलेली नाही, एकदम मस्त तयार झालेली आहे. चला तर मग थोडंसं जाडसरच ठेवायचं, कारण आपण यामध्ये सांजोरा भरलेला आहे. तर आता ती पाठीमागच्या साईडने तुम्हाला फुटल्यासारखी वाटते, परंतु ती फुटलेली नाही, फक्त जास्त साईडने पसरला गेलेला आहे सांजोरा, त्यामुळे तसा दिसला आहे. चला तर मग आता दुसरा एक उंडा घ्यायचा आणि याला दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. ते जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर अशा प्रकारे पुरी बनवून घ्यायची. यामध्ये मिश्रण भरायचं आणि मोदकाला आपण आकार देतो त्या पद्धतीने हे पीठ जोडत जायचं आहे. आणि वरचा एक्स्ट्राचा जर तुम्हाला उंडा जास्त वाटत असेल तर काढून ठेवायचा, नाही वाटला तर तसा चिटकून द्यायचा आहे. चला तर मग मी थोडासा एक्स्ट्राचा उंडा काढून ठेवला, याला असं चिटकून दिलेलं आहे. चला तरी सुद्धा पुरी तुम्हाला लाटून दाखवते. त्या पुरीपेक्षा ही पुरी लाटायला सोपी आहे, अजिबात फुटत नाही, ती सुद्धा फुटत नाही. जर तुम्हाला पुरणपोळी जमत नसेल तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. चला तर अलगद हाताने हिला सुद्धा लाटून घेतलेला आहे. सांजोरा व्यवस्थित भरला की अजिबात फुटत नाही. जास्त पण भरू नका आणि जास्त कमी देखील भरू नका. चला तर दुसरी सुद्धा पुरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. तर अशाच पुऱ्या सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेत आहे. तर तुम्हाला पाठीमागच्या साईडने दिसत आहे फुटलेला अजिबात नाही, तो फक्त त्याला सांजोरा सगळीकडे पसरला गेलेला आहे. चला तर मी निम्म्या बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या 7 ते 8 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर मी काही तसंच ठेवलेलं आहे. आता गॅसवरती मी इथे कढाई ठेवली, तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की लगेच यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर सांजोरा हा 15 ते 20 दिवससुद्धा टिकतो. तुम्ही तसा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर मी फक्त एवढ्याच बनवलेल्या आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. नंतर मग मी काही नंतर बनवणार आहे. चला तर मग आता याला कमी गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला. वरून एकदम टम्म अशी फुगून वरती आली की तरच पलटायची आहे. गॅस हा आता कमी ठेवायचा, म्हणजे पुरीसुद्धा एकदम मस्त आपली कुरकुरीत किंवा खुसखुशीत तयार होते. तर इथे कमी गॅसवरच सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे. तर किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि खूपच मस्त खुसखुशीत ही पुरी दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि अशा प्रकारची सांजोरीची पुरी एकदम परफेक्ट पारंपरिक पद्धतीने नक्की बनवून बघा. एक पुरी बनवून दाखवली, दुसरीसुद्धा तळून दाखवते आणि सगळ्या याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर पहिली बाजू एकदम फुगून वरती आली तरच पलटायची आहे. दुसरीसुद्धा पुरी आपली मस्त फुगलेली आहे, अजिबात तेलामध्ये फुटल्या नाही किंवा विरघळल्या नाही. सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने मस्त खरपूस रंगावरती कमी गॅस ठेवूनच तळून घ्यायच्या आहेत.
तर इथे मी 2 पुऱ्या तळून दाखवल्या, तिसरीसुद्धा तुम्हाला एक तळून दाखवते. खूप मस्त लागतात ह्या पुऱ्या. एकदा नक्की बनवून बघा. कधी तुम्हाला खावीशी वाटली तेव्हा तुम्ही बनवू शकता. घरगुती गव्हामध्ये जो गहू आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्याला फक्त पाण्यामध्ये भिजवायचं आहे 5 मिनटं आणि नंतर त्याला वाळवायचं फॅन खाली. सुकला की लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. पीठ एकीकडं आणि त्याचा रवा एकीकडं करायचा आणि त्या रव्यापासून आपण या सांजोरा बनवायचा आहे. चला तर सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने मी ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता थंड झाल्यावरती मस्त झालेल्या एकदम खुसखुशीत त्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि पूर्ण पुरीमध्ये सांजोरा हा पसरला गेलेला आहे. तर तुम्हाला खोलूनसुद्धा दाखवते किती मस्त दिसत आहे पुऱ्या. खूप छान लागतात. नक्की बनवून बघा या पद्धतीने. आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा इतरांसोबत आणि पारंपरिक पद्धतीच्या सांजोरीच्या पुऱ्या गुढीपाडव्याला नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.